नमस्कार. UCN विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं मी संपदा खूप मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की UCN ही वाहिनी किंवा हे चॅनल आपल्या सगळ्यांशी गेली 30 वर्ष जोडल्या गेलेलं आहे. आपण एक कुटुंबच आहोत आणि UCN नेहमीच आपल्या दर्शकांकरता काहीतरी असं घेऊन येत असतात, काहीतरी असे उपक्रम राबवत असतात जिथून समाजाला काहीतरी प्रेरणा मिळेल आणि एक उत्साह निर्माण होईल आपल्या समाजात काहीतरी चांगलं करून दाखवण्याचा. अशाच शृंखलेत आपण साजरा करणार आहोत महिलांचा दिवस. महिलांचा दिवस म्हटलं तर महिला दिवस नाही तर ऑगस्ट हा महिना जो आहे स्वातंत्र्याचा महिना आहे आणि म्हणूनच UCNने उपक्रम राबवला विमेन्स अचिव्हर्स अवॉर्डचा, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सत्कार करणार आहोत, ज्या स्वतंत्रपणे आपली एक आयडेंटिटी निर्माण करू शकल्या आहेत. अशा महिलांचा तो सत्कार आहे. अशा महिलांचा सत्कार करत असताना सत्कार करणारी व्यक्तीसुद्धा अशीच असावी जी समाजाकरता एक प्रेरणा स्रोत आहे. आणि ती व्यक्ती किंवा आमच्या या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी ज्यांना आम्ही खास नाशिकहून इन्व्हाइट केलं आहे त्या म्हणजे 2012 बॅचच्या एकमेव महाराष्ट्रीयन IAS अधिकारी. त्या फक्त IAS अधिकारी नाहीत तर त्या लेखिकासुद्धा आहेत, त्या कवयित्रीसुद्धा आहेत आणि त्या ॲक्टिंगमध्ये सुद्धा इंटरेस्ट घेतात. अशा चौफेर सगळ्यामध्ये इंटरेस्ट घेणाऱ्या आणि अष्टपैलू असं ज्यांना आपण म्हणू शकतो त्या म्हणजे आपल्या सगळ्यांना सुपरिचित असलेल्या भाग्यश्री बानायत मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार आणि खूप स्वागत आहे तुमचं परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने. तुम्ही नागपूरला आलात, खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून. आणि आम्ही सगळे तुम्हाला अधिकारी म्हणून ओळखतो, पण नक्कीच अधिकारी होईपर्यंतचा हा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि मला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो असा की एका अशा ठिकाणी तुमचं बालपण गेलंय जिथे IAS काय असतं ही सुद्धा माहिती बहुधा नसेल लोकांना. तिथे तुमचं शिक्षण झालं, बालपण गेलं, तिथे IAS होण्याचं स्वप्न कसं काय पडलं? या स्वप्नाची सुरुवात कदाचित माझ्या वडिलांनी केली असावी, कारण सगळ्यात पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेची माहिती माझ्या वडिलांच्या तोंडून मला मिळाली होती. ते एक उत्तम शिक्षक, उत्तम वडील आणि एक उत्तम व्यक्ती होते. आणि माझ्या घरात मी त्यांनी घडवलेले विद्यार्थी कायम बघत राहायचे. आणि तसाच एक प्रसंग जो मला वाटते मी मागल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितला होता आपल्याला, तो प्रसंग माझ्या आयुष्याला ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणतो तो टर्निंग पॉईंट ठरला. आणि तेव्हा मी ठरवलं की मला अधिकारी व्हायचं आहे आणि त्या दिशेने माझा प्रवास चालू झाला. पण IAS म्हणजे तसं बघितलं तर भारतातली ही सगळ्यात कठीण परीक्षा म्हणून सगळ्यांना माहिती आहे. बरीच जणांचं इच्छा असते जेव्हा तो लाल दिवा दिसतो गाडीवर, जेव्हा आजूबाजूला आपल्या सगळे सहकारी रिस्पेक्ट देतात, सिक्युरिटी असते, सगळं असतं, हे सगळं बघितल्यावर इच्छा खूप जणांना होते, पण हिंमत फारच क्वचित कोणीतरी करू शकतं. तर तुमचा हा प्रवास IAS होण्याचा एकंदरीत कसा होता? अर्थातच माझ्या प्रवासाची सुरुवात माझ्या घरूनच झाली. तर एक दिवस माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझ्या घरासमोर एक पोलिसांची गाडी उभी राहिली आणि त्या गाडीतून एक रुबाबदार पोलीस अधिकारी उतरला आणि त्याला मी अंगणात उभे होते. तर माझ्या अंगणात त्यांनी मला प्रश्न विचारला की बानायत सरांचं घर हेच का? तर मी त्याला हो म्हटलं. आणि मी हो म्हटल्यानंतर ती व्यक्ती माझ्या घरात आली आणि जसं त्यांनी माझ्या वडिलांना पाहिलं तसंच त्यांनी डोक्यावरची कॅप खांद्यावर हे केली, बाजूला ठेवली आणि माझ्या वडिलांच्या लिटरली पायावर डोकं टेकवलं. इव्हन तेव्हा माझे वडील पण शॉक होते की हा कोण व्यक्ती की डायरेक्टली गाडीतनं येऊन माझ्या पायावर डोकं ठेकवते. तर माझ्या वडिलांनी त्याला खांदे धरून उभं केलं. तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू मी स्वतः पाहिलेत. आणि त्यांनी सांगितलेली स्टोरी अशी होती की माझे वडील हिवरखेडे या गावी शिक्षक होते आणि त्या एरियात ते उत्तम शिक्षक म्हणून सगळ्यांना परिचित होते. त्यांच्या वर्गात हा मुलगा होता आणि या मुलाला शिक्षणात अजिबात गती नव्हती, कुठल्या विषयात गती नव्हती आणि त्याच्यामुळं आणि वडील अर्थात कडक असल्यामुळं तो वर्गात बुट्ट्या मारायचा आणि घरी सांगता येणं शक्य नव्हतं.
त्याच्या मग घरून शाळेच्या नावाने निघायचं आणि तो शेतावर बाहेर फिरा. जायचा. माझ्या वडिलांनी ते पाहिलं होतं की एक विद्यार्थी कंटिन्युअस अब्सेंट असतो. मग एक दिवस माझ्या वडिलांनी छडी घेतली, शाळा संपल्यानंतर त्याच्या घरी डायरेक्ट गेले, त्याच्या वडिलांना बोलवलं, त्याला बोलवलं आणि त्याच्या वडिलांना सांगितलं की हा जर उद्यापासून वर्गात दिसला नाही तर याचं तंगडं मी तुमच्यासमोर मोडीन. तो दुसऱ्या दिवशीपासून शाळेत यायला लागला. बाबांच्या धाकामुळे शिकला, 10वी झाला, 12वी झाला, पोलीस दलात गेला आणि आम्हाला जेव्हा भेटला तेव्हा ते CIDचे विदर्भा रिजनचे हेड होते. आणि तो प्रसंग जेव्हा मी पाहिला तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझे बाबा अशा मुलांना इथपर्यंत पोहोचू शकतात तर मी त्यांची मुलगी आहे. मग मी का, आणि हे थोडंसं माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की मी अभ्यासात मला पूर्वीपासूनच थोडी त्यांच्याचमुळं गती होती आणि बाकीच्या गोष्टी तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रत्येक याच्यात सहभागी राहायचे, खेळ वगळता. आणि मला आठवतं त्याच्यामुळे मी शालेय जीवनात असतानाच एक सायन्स फिक्शन स्टोरी लिहिली होती आणि त्याला मला वाटतं तर महाराष्ट्रात 2ऱ्या नंबरचं बक्षीस मिळालं होतं आणि तेव्हा मला आठवतं की एक उत्तम वैज्ञानिक, मोठे वैज्ञानिक असलेल्या मराठी लेखकाने माझ्या वडिलांना पत्र लिहिलं होतं की ही मुलगी, हिच्यावर लक्ष द्या, ती या वयात असं करू शकते तर कदाचित ती, म्हणजे आपण म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात. आणि ते पत्र माझ्या वडिलांनी वाचलेलं होतं आणि तसंही त्यांचं पूर्वीपासून बऱ्यापैकी लक्ष असायचं माझ्यावर. तर ते पूर्वीपासूनच माझ्या, जसं म्हणतात, मी पहिल्यांदा भाषण त्यांच्यामुळं दिलं, म्हणजे त्यांनी म्हटल्यामुळं भाषण दिलं. मी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्यामुळं, कारण ते कुठलीही स्पर्धा असो त्यांची इच्छा असायची मी तयारी करून त्या स्पर्धेत, मग कुठलीही स्पर्धा असो ती, ज्याला वक्तृत्व स्पर्धा म्हणू, ती सामान्य ज्ञान स्पर्धा असो, ती स्कॉलरशिप परीक्षा असो, जायचं, अपियर व्हायचं आणि त्याच्यासाठी जे काही करायचं ते करायचं. त्यांनी एक स्त्री आहे म्हणून किंवा एक मुलगी आहे म्हणून आपल्या खेडेगावात जसं मुलीला वातावरण दिलं जातं किंवा तयार केल्या जातात, तिची मेंटॅलिटी सेट केली जाते, ते माझ्यापर्यंत कधीच येऊ नाही दिलं. म्हणजे तुझं स्त्रीत्व हे तुझा कमकुवतपणा नाही, हे तुझं ॲसेट आहे, स्ट्रेंथ आहे ती तुझी, ही स्ट्रेंथ आहे तुझी, हे त्यांनी मला लहानपणापासून बोलले कुठंच नाही, पण त्यांनी त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या मला वाढवण्याच्या पद्धतीतून ते मला ते सांगत गेले किंवा हे करत गेले. इव्हन अजून एक प्रसंग सांगावा असं वाटतो मला. स्पर्धा परीक्षा आमच्या एरियात, अख्ख्या विदर्भात स्पर्धा परीक्षेवालं जवळपास 18 वर्षापूर्वी कुणीच नव्हतं. 18 बिलकुल पण नव्हतं. डेप्टी कलेक्टरही म्हणजे अक्षरशः 14वी का चांद म्हणजे असं समजलं जायचं. मग IAS वगैरे फार 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 लांबची गोष्ट आहे. तर तेव्हा त्यांनी सांगितल्यामुळं मी, तेव्हा मला आठवतं PSI ST असिस्टंटचा फॉर्म निघाले होते आणि मी अमरावतीला जाऊन फॉर्म घेतला होता, तो घेतला होता. आणि मी घरी आल्यानंतर माझ्या बाबांनी तो फॉर्म पाहिला. काय करते म्हटलं, तेव्हा मी जस्ट ग्रॅज्युएट झाले होते किंवा ग्रॅज्युएट पण व्हायचे होते. म्हटलं PSI STA चा फॉर्म भरते. तेव्हा मला त्यांनी सांगितलं, तू PSI STA काय देते, तुला द्यायची असेल तर UPSC दे, ती खरी परीक्षा, आणि तेव्हाच मी तुला हुशार मानीन जेव्हा ती परीक्षा तू पास करशील. आणि तेव्हा मला असं वाटतं की UPSCच्या प्रिलिम्सचे फॉर्म जस्ट निघाले होते आणि ते आमच्या गावात वगैरे येऊन मुर्शीद पण नाही मिळायचे, त्याच्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जायला लागायचं शहराच्या. तर तेव्हा दुसऱ्या दिवशी माझे वडील तडक अमरावतीला गेले, तिथल्या पोस्ट ऑफिसमधून तो फॉर्म घेतला, तिसऱ्या दिवशी माझ्यासमोर ठेवला आणि मला तो फॉर्म भरायला लावला की ही ती UPSC, तो फॉर्म भर आणि ही परीक्षा दे तुला द्यायची असेल तर. मग त्याच्यातून जो आत्मविश्वास मिळतो किंवा विश्वास मिळतो तो मी, अर्थात मग ते गेल्यानंतर माझी परिस्थिती अशी होते की जसं पुढील बोलण्यात येईल की मी IAS की व्हायचा विचार पण करू शकत नव्हते. त्या क्षणी ते वाक्य मला प्रेरणा देत राहिले आणि मी अर्थातच मग ती परीक्षा तिथपर्यंत देऊन सुदैवाने उत्तीर्ण झाले. मेहनतीने तुम्ही खूप काही मिळवलंय. पण आत्ता तुम्ही जसं सांगितलं की गावात IAS काय असतं हे माहिती नाही, तिथे कुठल्याच सोयी नाही, त्यातनं वडील सुद्धा अचानक निघून गेले, जो सगळ्यात मोठा आधार होता. मग कसा हा प्रवास तुम्ही पुढे कंटिन्यू केला आणि इथपर्यंत पोचलात? मला आठवतं माझी पूर्वीपासून आजारी असायची. अर्थात ती मुख्याध्यापिका होती, पण
माझे वडीलच माझ्या घरचा एक खांबी तंबू होता. म्हणजे तिची शाळा, स्वतःच्या शाळा किंवा घरचं हे सगळं माझे बाबा बघायचे. आणि तेव्हा मला आठवतं त्याच्याप्रमाणे माझी आई, माझे बाबा अचानक गेले तेव्हा माझी आई 3.5 महिने हॉस्पिटलाइज होती आणि ती जस्ट घरी आली होती. तिच्या बॉडीवर जे मेंदूचं जे कंट्रोलिंग असतं ते कंट्रोलिंग हे विस्कळीत झालं होतं. त्याच्यामुळं ती हॉस्पिटलाइज होती आणि ज्या दिवशी ती घरी आली त्याच्या दुसऱ्या दिवशी बाबांना सडन हार्ट अटॅक आला आणि माझे बाबा गेले. तो धक्का अर्थातच मी नेहमी म्हणजे म्हणते आभाळच माझ्या- कोसळल्यासारखं. अक्षरशः की आईकडे बघायचं की वडिलांचं दुःख करायचं. म्हणजे मला आठवतं त्याच्याप्रमाणे मला म्हणजे माझ्या डोळ्यात म्हणजे अश्रू आणायला फुरसत नव्हती तेव्हा, की माझी आई लिटरली म्हणजे तिला 8 दिवस कळलंच नव्हतं की माझे वडील एक्सपायर झालेले आहे. कारण ती स्वतःच अशा याच्यात होती. जेव्हा मग तिला कळलं तर मग ती कोलॅप्स झाली अक्षरशः. आणि मग त्याच्यानंतर माझ्या डोक्यात बाबांनी ते स्वप्न रुजवून ठेवलं होतं थोडंसं. पण तेव्हा मी विचार केला माझी परिस्थिती पाहून की आता आपण पायावर उभं राहायला पाहिजे, नंतर बाकीच्या गोष्टी करूया जे काय करायचं ते. मग मी अमरावती महानगरपालिकेत परीक्षा दिली, तिथे रुजू झाले आणि मोर्शी अमरावती अपडाऊन करत करत सगळ्यात पहिल्यांदा MPSCची तयारी चालू केली. आणि मग सुदैवाने मी 2-3 म्हणजे परीक्षा दिल्यानंतर एका टप्प्यावर मी राजपात्रित अधिकाऱ्याची परीक्षा उत्तीर्ण झाले, क्लास 1 झाले. आणि मला असं वाटते तेव्हा मी महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये होते. मग जेव्हा हे सगळ्यांना कळलं, आमच्या एरियात कळलं, आमच्या गावात कळलं, तेव्हा असेच ज्यांना UPSC काय आहे हे माहिती होतं अशा काही लोकांनी मला सांगितलं की तू अशा कंडिशनमध्ये जर इथपर्यंत हे करू शकते तर तू UPSC का देत नाही. आणि मग मी UPSCला सुरुवात केली. पण इतकी कठीण परीक्षा द्यायचं स्वप्न नक्कीच वडिलांनी रुजवलं होतं, ते बीज असं म्हणू. पण जे काही तुमची एकंदरीत परीक्षा आयुष्य घेत होतं त्या सगळ्या कठीण प्रसंगी तुम्ही स्वतःला मोटिवेटेड कसं ठेवलं? कारण मला म्हणणं हे आहे की जसं आई वडील शिक्षक होते आणि इतकी कठीण परिस्थिती असताना एखादी सामान्य व्यक्ती हा विचार करू शकते की मी त्या एवढ्या मोठा, ठीक आहे माझं स्वप्न होतं पण त्याच्यापेक्षा मी आता एखादे टीचर व्हावं किंवा इतर कुठला तरी, तुम्ही क्लास 1 ऑफिसर होतातच तर मी क्लास 1 ऑफिसर आहेच, मग आता काय इथे सॅटिस्फाईड असं न वाटता तुम्ही ती धडपड तुमची कंटिन्यू ठेवली. IAS होईपर्यंत सगळं बॅलन्स करत, घर, आजारी आई, स्वतःचं शिक्षण आणि ही परीक्षा, हे सगळं त्याच्याकरता मोटिवेशन कसं काय म्हणजे मिळवत होतात किंवा कुठल्या गोष्टीमुळे मोटिवेटेड राहिलात, मला हे विचारायचं. हां, म्हणजे ते असतं ना, एखादं तुम्हाला, माझ्या वडिलांनी अजून एक गोष्ट सांगितली होती किंवा माझ्या वडिलांना संस्कृत फार उत्तम यायचं. तर कित्येक वेळा माझ्या आईला ते गीता समजावून सांगायचे, ते संस्कृतमधली. त्यांचं 10वीपर्यंत संस्कृत होतं त्या काळातलं. तर त्याच्यातली त्याच्याशी एक श्लोक मला आठवतं, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, की करत राहायचं माणसाने फळाची अपेक्षा ठेवायची नाही. आणि अर्जुनाची गोष्ट, की त्या अर्जुनाला एवढ्या मोठ्या याच्यात फक्त पोपटाचा डोळा दिसतो, पक्षाचा डोळा दिसतो. तर ते जे लहानपणी जे कंटिन्युअस डोक्यात होतं की जर आपल्याला काही करायचं असेल तर आपल्याला तेच दिसलं पाहिजे फक्त. मग बाकीची परिस्थिती किंवा बाकीचे त्रास त्या अचिव्हमेंटपेक्षा फार गौण असतात. पण अशा परिस्थितीत म्हणजे जेवढी मला काही थोडीफार माहिती तुमच्याबद्दल जी काही मिळाली आहे त्यातनं असं की एक वेळ अशी आली होती की आई तर आजारी होतीच, वडील नव्हतेच पाठीशी, आजूबाजू नातेवाईकही त्रास देत आहेत काही ना काही कारणाने, आणि तुम्ही स्वतः इतके आजारी होतात की डॉक्टरने तुम्हाला म्हटलं काय स्वर्गात जाऊन IAS होणार आहेस का? ते नागपूरचे डॉक्टर होते. इतकी जेव्हा परिस्थिती आहे तरीही स्वप्न कुठेही सोडायचं नाही किंवा त्याला दुर्लक्ष करायचं नाही, इतकं मोटिवेशन कसं? सगळ्यात महत्त्वाचं ते इनबिल्टच होतं माझ्यात. कारण ज्याप्रमाणे मी माझ्या वडिलांचं वर्णन केलंय आता, ते त्यातला एक प्रकार होते. आणि ते त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा आजूबाजूच्या वातावरणात हेच पसरवायचे. त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगले आणि खूप मोठे मोठे विद्यार्थी घडवले होते, अक्षरशः छोट्याशा गावात. मी आत्ताच उदाहरण सांगितलं, एक CIDचा हेड,
मी एक फॉरेन रिटर्न सायंटिस्ट एका हिवरखेडसारख्या छोट्याशा गावातून त्यांच्या हाताखालून शिकून गेला होता. तो व्यक्ती काय आमच्याकडे यायचा. मेडिकल कॉलेजचे डीन, त्यांचे विद्यार्थी दर दसरा दिवाळी किंवा जेव्हा केव्हा गावी यायचे ते स्वतःच्या घरी न जाता पहिले माझ्या वडिलांच्या पाया पडायला यायचे. मग ही जेव्हा लोक माझ्याकडे यायची तेव्हा मला साहजिकच वाटायचं की, आणि ते ज्या पद्धतीने माझ्या आईवडिलांविषयी सांगायचे की बोलायची की अशा पद्धतीनं, आणि मी आताच सांगितलं की माझ्या वडिलांनी मला जेव्हा PSI STIचा फॉर्म आणला तेव्हा मला सांगितलं तू हा न भरता हे दे. तसंच ते लहानपणापासून जे माझी जडणघडण म्हणा किंवा त्यांनी जे माझ्यात टाकलं होतं ते कंटेंटच सगळ्यात महत्त्वाचं इन्स्पिरेशन होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की जसं आजकालच्या समाजात मी सांगितलेलं होतं की माझ्या आईवडिलांना मी लग्नानंतर 15व्या वर्षी झाले, तर मला डायरेक्टली सगळ्यांनी म्हटलं होतं की हिच्याऐवजी मुलगा झाला असता, तुम्हाला वारस राहिला असता किंवा तुमचं नाव त्यांनी चालवलं असतं. ती गोष्ट माझ्या मनात राहिली होती. आणि मग मला असं वाटत होतं की माझ्या वडिलांचं नाव जर मी चालवायचं म्हटलं तर मी तेवढी सामर्थ्यशाली असायला हवी. मी स्वतः असं काहीतरी बनलं पाहिजे जेणेकरून मी माझ्या वडिलांचा वारसा किंवा त्यांनी माझ्यासोबत जे नाव आहे ते मी उत्तम रीतीने कॅरी फॉरवर्ड करू शकले पाहिजे. तर ती इन्स्पिरेशन माझ्यासोबत अजूनही. माझं नाव भाग्यश्री भीमरावजी बानाईतच आहे आणि ती मी शेवटच्या क्षणापर्यंत त्याच नावाने राहील किंवा जगेल. नक्कीच. कारण हे त्यांचं आहे. आणि इनडायरेक्टली डायरेक्टली जे म्हटलं जातं, अजून पण म्हटलं जाते की मुलगा वारस असतो किंवा वंशाचा दिवा असतो, असं काहीही नसतं. कारण मुलगी पण त्याच समर्थपणे तुम्ही जर कॅपेबल झालात तर आपल्या वडिलांचं नाव चालवू शकता. तुम्हाला दुसऱ्या कोणाचं नाव लावायची गरजच नाही. आणि तुम्ही आदर्श आहात त्या जगात. मी आदर्श तर नाही म्हणू शकणार, पण माझी ती इच्छा होती. मला त्यांना ते ट्रिब्यूट द्यायचं होतं. पण ते दिलं तुम्ही सक्षमपणे की तुम्ही जे माझ्यासाठी, कारण माझी आई आजारी असल्याने माझ्या घरचा एक खांबी तंबू माझे वडील, ते इव्हन माझ्या आईचे नातेवाईक माझ्या आईला भेटायला नाही यायचं, माझ्या वडिलांना भेटायला यायचे. म्हणजे इतके ते माणसांचे उत्तम हे. आणि मला आठवतं की माझ्या आजोबांनी त्यांची जेव्हा प्रॉपर्टी, माझ्या आईचे वडील माझ्या घरी वारले तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या आईच्या वडिलांची तेरवी केलेली मी स्वतः डोळ्यांनी पाहिली. आणि जेव्हा त्यांची प्रॉपर्टी, त्यांच्याकडे बऱ्यापैकी प्रॉपर्टी होती, ती म्हणजे जावाई इतका चांगला माणूस आहे म्हटल्यानंतर जेव्हा अखेरच्या क्षणी माझ्या आजोबांनी इच्छा व्यक्त केली होती त्यांचं जे काही आहे ते माझ्या वडिलांना द्यायची, तर तेव्हा माझ्या वडिलांनी म्हटलं होतं की तुमची मुलगी आणि तुम्ही ते काय ते करा, मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. मी तुमचं माझ्या घरी याच्यासाठी केलं की तिचे वडील तेच माझे वडील. हे मी डोळ्यांनी पाहिलं होतं, हे मी अनुभवलं होतं. कदाचित म्हणजे काय म्हणावं शब्द सुचत नाहीये फक्त. पण मी हे म्हणेन की ते उत्तम वडील होते. इतका बॅलन्स आणि इतके पुरोगामी एका खेड्यात विचार ठेवणारा माणूस, मला अभिमान वाटतो की माझे वडील होते. नक्कीच. आणि ते एक उत्तम वडील, उत्तम शिक्षक होतेच, पण अप्रतिम माणूस होते सगळ्यात आधी. त्यामुळे मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या बाकीचे जे नाती ते सांभाळू शकले आणि इतकं सगळं करू शकले. नक्कीच. आणि बाकी जरी किती खडतर राहिलं असेल आयुष्य, तरी या बाबतीत मात्र मानावं लागेल की तुम्ही खूप नशीबवान आहात की अशा ठिकाणी जिथे आजही विचार केला जातो की मुलगा वंशाचा दिवा, तिथे मुलीला घडवताना इतकं छान त्यांनी संस्कार केलेत. सगळंच खूप छान. पण मला एक आणखीन विचारायचंय की तुमच्या वडिलांबद्दल तर भरभरून तुम्ही बोलता आहात आणि खरंच कौतुक करण्यासारखं आहे. पण आईला सुद्धा आपल्या मुलीचे हे सगळे कष्ट करताना बघून, त्या स्वतः आजारी असताना त्यांना पण कुठेतरी मनात जाणवत असेल ती गोष्ट की एकट्या माझ्या मुलीला हे सगळं करायला लागतं. तर तेव्हा तुमचा जो प्रवास सुरू होता, एवढा सगळं आयुष्यात म्हणजे अप्स अँड डाऊन्स येत होते ते सगळं, तेव्हा आईला काय वाटत होतं, त्यांचं काय मनोगत होतं? आणि आज जेव्हा तुम्हाला या पदावर त्या बघतायत, तुमचं सगळं स्वप्न पूर्ण झालेलं बघतायत, तेव्हा त्यांना कसं वाटतंय? सगळ्यात महत्त्वाची या प्रोसेसमध्ये जेव्हा मला त्रास व्हायचा किंवा ती जे डोळ्यांनी पाहिजे तिला त्रास व्हायचा, ती बरेच वेळा मला म्हणायची की कशाला करते, का करते तू एवढं सगळं. म्हणजे इव्हन मी क्लास 1 झाले होते, मी नागपूरमध्ये माझी असिस्टंट कमिशनरशिप होती तेव्हा.
तेव्हा ती पाहायची की मी ऑफिसमध्ये येऊन काहीतरी पुस्तक घेऊन काहीतरी करत राहते, मी कुठल्याही सोशल फंक्शनमध्ये जात नाही, मी लग्न मरणी तेरवी करत नाही, मी फक्त ऑफिस करते, तिची काळजी घेते, घराची काळजी घेते, आणि उरला वेळेत मी पुस्तकं धरूनच असते. आणि त्याच्यात महत्त्व, ती माझ्या TBची शेवटची फेज होती. तुम्ही आत्ता उल्लेख केला तर मी अतिशय आजारी होते, बरोबर आहे. आणि नागपूरच्याच एका वेल नोन फिजिशियनने मला म्हटलं होतं की तुम्ही स्वर्गात जाऊन IAS होणार का करता एवढं सगळं, की अक्षरशः तुमच्या कानावर इम्पॅक्ट झाला त्या TBमुळं, तुमच्या डोळ्यावर इम्पॅक्ट झाला, तुमची बॉडी. अक्षरशः मला असं आठवतं की माझं वजन तेव्हा फक्त 30 किलो राहिलं होतं. इतकी माझी अवस्था झाली होती, आणि त्याच्यात ती अतिशय TBची औषधं आणि त्याच्यात एवढं सगळं करणं. मग माझ्या आईला वाटतं की मी का असं करते, की स्वतःला का त्रास करून घ्यायचा आहे, काय मिळणार आहे मला एवढं हे. बरोबर. आणि क्लास 1 ऑफिसर होताच तर तुम्ही. तिच्यासाठी म्हणजे एका मुख्याध्यापिकेसाठी क्लास 1 म्हणजे मोर दॅन सफिशियंट, भरपूर होतं, की आता बऱ्यापैकी चांगली सरकारी अधिकाऱ्याची नोकरी आहे, तुला लाईफ सेट आहे सगळं, व्यवस्थित आहे. मग ती म्हणायची की बस थांब, आता तब्येतीकडे काळजी दे. म्हणजे सगळ्यांचा मला बऱ्यापैकी तेच राहायचं. फक्त मी रिस्पॉन्ड कधी नाही केला, इव्हन माझ्या आईला उत्तर कधी नाही दिलं की नाही मला IAS व्हायचं, कधीच नाही. जेव्हा माझ्या नावासमोर IAS लागलं तेव्हाच मी स्वतःला IAS म्हणवलं, अदरवाईज नाही. मी फक्त करत राहायचे. आणि फक्त माझ्या डॉक्टरांना माहिती होती मी UPSC देतेय, तर त्यांनीच ते मला म्हटलं होतं की का एवढा अट्टहास, मी तुम्हाला किती त्रास होतोय, तुम्हाला किती औषधं घ्यावी लागतात, किंवा हे करताना तुम्ही काय पहिल्यांदा याच्यातनं रिकवर व्हा, तुमच्याकडे ऑलरेडी बऱ्यापैकी नोकरी आहे. पण मला असं कदाचित वाटत असावं त्या क्षणी की मी इथे थांबले तर मग कधी नाही करू शकणार, पुढे करू नाही शकणार, किंवा इथे ब्रेक घेतला तर कदाचित माझ्या वडिलांना मला जे ट्रिब्यूट द्यायचं होतं ते नाही देऊ शकणार. आणि ते माझं इन्स्पिरेशन, मला तो एवढा त्रास सहन करायला कॅपेबल बनवून गेलं कदाचित. कारण मला अजूनही आठवतं की TB तोही ॲबडोमिनल ट्युबरक्युलोसिस असताना तुम्हाला आहाराची प्रचंड पथ्य पाडावे लागतात. मी कित्येक महिने नुसतं उकडलेल्या भाज्या खाल्ल्या आहेत, नुसतं उकळलेलं पाणी पिलं आहे. आणि तेवढे करताना मी ऑफिस करून ऑफिसमधून आल्यानंतर अभ्यास करायचे. आणि मीनव्हाईल माझ्या आईची आजारपण म्हणजे प्रचंडच असायची, अक्षरशः तिला हॉस्पिटलाइज करायला लागायचं तिची, कारण ती बेडरिडन बरेच वेळा राहायची. मग तिची काळजी करायची आणि सोबत स्वतःची काळजी घ्यायची, कारण मी स्वतः पण पेशंट होते एक, आणि ते एका कठीण रोगाची. मी IAS झाल्यानंतर मला इंटरव्ह्यूचे, लोकांच्या सत्कारांचे इतके प्रचंड फोन, इतका रिस्पॉन्स आल्यानंतरही मी 3-4 महिने लिटरली भूमिगत झाले होते. त्याचं कारण हेच होतं की आमची लाल बहादूर शास्त्री अकॅडमी आहे मसुरीला, तिथलं प्रशिक्षण इतकं अवघड असतं, त्याच्यासाठी तुम्हाला शारीरिकदृष्ट्या फिट आणि मेंटली पण फिट राहणं गरजेचं असतं. तर मी ती तयारी करायला लिटरली माझ्या गावी परत गेले होते. म्हणजे फक्त मग मी माझ्या स्वतःवर कॉन्सन्ट्रेट केलं होतं. मी कुठलाही सत्कार, मला आठवत नाही की मी IAS झाल्यानंतर 4-5 महिन्याच्या कालावधीत घेतला मी, कारण मला रिकवर व्हायचं होतं ॲटलिस्ट या मोडमध्ये तरी, की मी माझं प्रशिक्षण पूर्ण करू शकेल. आणि मी अक्षरशः तरीही रिकवर नाही होऊ शकले, तर मला माझा फाउंडेशन कोर्स स्किप करायला लागला होता, कारण माझी मेडिकल कंडिशन फिट नव्हती तेव्हा. आणि मग त्याच्यानंतर मी फेज 1 मध्ये मसुरीला जॉईन झाले. म्हणजे एक परीक्षा देत असताना आयुष्य तुमची परीक्षा घेत होतं असंही म्हणू शकतो आपण. इतका सगळा तो कठीण असा प्रवास तुम्ही केलेला आहे. पण हा सगळा प्रवास करून आज तुम्ही अधिकारी आहात, सर पण अधिकारी आहेत. तर तेव्हा तुम्ही इतका खडतर सगळा प्रवास केलाय आणि आज मुलीला इतकं छान सगळं सुखासुखी आयुष्य आहे की आई वडील दोघंही अधिकारी आहेत. तर अशा वेळेला आई म्हणून तुम्ही काय शिकवण देता? अर्थात शिकवण देत नाही, कारण शिकवण द्यायला वेळच नसतो एवढा. पण तरी मला वाटतं की म्हणजे ॲज अ आई म्हणून म्हणा किंवा एक व्यक्ती म्हणून म्हणा, की तिनं हे ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी हे शिकायला हवं की आयुष्य म्हणजे बेड ऑफ रोजेस नसतं. म्हणजे आयुष्य कधी पण कुठल्या पण क्षणी कुठलं पण वळण घेऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्ही तयार असायला पाहिजे. म्हणजे कधी तो संघर्ष असतो, कधी ते चांगलं. इव्हन माझं बालपण पण खूप आईवडिलांमुळे खूप समृद्ध, खूप उत्तम गेलेलं आहे. पण माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी जे आयुष्याचं एक खडतर स्वरूप पाहिलं, माणसांचे खरे चेहरे पाहिले, आणि त्यांना फेस करून एका विशिष्ट लेवलपर्यंत मला सेट करणं म्हणजे माझी परीक्षाच होती. आणि
ते असं असतं हे माझ्या मुलीला मला डायरेक्टली इनडायरेक्टली कधी कधी सांगावं असं वाटतं. आता ती फार छोटी आहे, 8.5 वर्षाची वगैरे, पण मला असं वाटतं मी तिला तेवढं जरी शिकवू शकले तरी एक आई म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून सफिशियंट राहील ते. नक्कीच. म्हणजे पुढची पिढी खूप छान घडवता आहे, कारण सगळं असताना सुद्धा त्या गोष्टीची जाणीव असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि एक चांगला माणूस असण्याचं मला असं वाटतं तो एक म्हणजे काय म्हणू आपण त्यांच्यातलं गुण असं म्हणू शकतो की तुम्ही या लेवलला येऊन, कारण बरेचदा असं आपण बघतो की आईचं किंवा एकंदरीतच पेरेंट्सचं असं असतं की त्यांच्या नशिबाने सगळं छान आहे ना, कशाला उगाच त्यांना त्या सगळ्या गोष्टी सांगाव्या ज्या त्यांच्या नशिबात आजपर्यंत नाही आणि पुढे येणार नाही, अशी आपण आशा करतो नेहमी मुलांकरता. तर त्या दृष्टीने पण तुम्ही आजही आपल्या मुलीला ग्राउंडेड ठेवण्याचा प्रयत्न करताय. खरंच कौतुक आहे. असं काही म्हणणार नाही मी, पण मला असं वाटतं, म्हणजे मी प्रयत्न तरी करते तेवढं तिला सांगायचं, पोचवायचा की ठीक आहे की कदाचित आम्हाला जे नाही मिळालं ते तुला अक्षरशः बालपणापासून मिळतं, पण हे आयुष्य असं पण असतं. आणि खरं तर आयुष्याचं हे पण स्वरूप असतं, हे तिने समजून घेतलं आणि त्याच्याप्रमाणे ती राहिली तरी आमच्यासाठी सफिशियंट आहे. नक्कीच राहील. इतके छान आई वडील आहेत आणि इतके छान संस्कार आहेत, तर नक्कीच घडेल तसं सगळं जसं तुम्ही विचार करताय. पण मला आणखीन एक असा प्रश्न पडतो की अधिकारी म्हणून तुमचे इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग झालं आहे, इतक्या वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात तुम्ही येत असता, तर प्रामाणिकतेचं कितीसं महत्त्व आता उरलेलं आहे? सगळ्यात महत्त्वाचे कितीसं महत्त्व हा शब्दच प्रामाणिकपणासाठी चुकीचा आहे. प्रामाणिकपणा पूर्वीच्या काळी तेवढाच महत्त्वाचा होता, आज पण आहे आणि पुढे पण राहील. कारण बरेचदा आजकाल असं म्हटलं जातं की ठीक आहे, फक्त प्रामाणिकपणाची डेफिनेशन किंवा स्वरूप थोडंसं बदललेलं असू शकतं, प्रत्येकाची व्याख्या प्रत्येकाने ठरवावी, पण त्याला ऑप्शन नाही प्रामाणिकपणाला दुसरं काही, त्याच्यासाठी दुसरा वर्डच नाहीये. खूप छान वाटलं की प्रामाणिकतेचं महत्त्व आजही तसं आहे, कारण बरेच जणांचे विचार थोडेफार बदलतात काही बाबतीत ते. पण एक महिला म्हणून किंवा महिला अधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय फायदे आणि काय तोटे आहेत त्याचे? फायदे तोटे असं टिपिकल व्हॅल्युएशन केल्यापेक्षा जसं म्हणजे पूर्वीपासून, म्हणजे आपल्याकडे 2000-3000 वर्षापासून जी स्त्रियांकडे पाहण्याची मानसिकता आहे ती बऱ्यापैकी अजूनही तशीच आहे. फक्त तुम्ही त्याला कसं टॅकल करता किंवा तुम्ही त्याला कसं उत्तर देता किंवा तुम्ही, हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतं मला. कारण मला असं वाटतं की स्त्रीत्व हा तुमचा कमकुवतपणा नाही, ते तुमचं ॲसेट आहे. ते तुम्ही कशा रीतीने तुम्ही त्याला घेता आणि कशा रीतीने रिॲक्ट होता. त्रास भरपूर होतो, अजूनही आपण समाजाची मानसिकता फार काही बदलली नाही आहे. मलाही ते बरेच वेळा जाणवतं, पण मी माझ्या वाटचालीतला त्याला अडथळा नाही बनवू देत कधी. मी त्याच्यावर मात करून पुढे जाते आणि मला वाटते तोच कणखरपणा माझ्या स्त्रीत्वाचं एक आभूषण आहे किंवा ते एक ॲसेट आहे माझ्यासाठी. कारण एवढी सहनशीलता किंवा एवढी कणखरता किंवा एवढ्या गोष्टी टॅकल करायची क्षमता, मी खरं सांगते, पुरुषांकडे नसते. छान वाटलं हे ऐकून. कारण कसं असतं ना की आपण बघतो समाजात वेगवेगळ्या स्तरावरती पुरुष मी असे पाहिले नक्कीच एकाच वेळेस इतकं अष्टावधानी असणं, एवढ्या गोष्टी अतिशय बॅलन्स हे करून फार कमी. नक्कीच. जे जनरली सर्वसामान्य स्त्रीमध्ये पण ते आढळताना पाहिले. हो हो. ज्या रीतीने ती घर सांभाळते, ज्या रीतीने आजकालच्या बाया करिअर बघतात, मुलं बघतात, इव्हन की सासर माहेरही जसं की फक्त सासर तिचंच असतं, नवऱ्याला कधी नसतंच. स्वतःचं माहेर, स्वतःचं सासर, इकडची माणसं तिकडची माणसं, प्लस आजकाल तिचा करिअरकडे पाहायचा दृष्टिकोन बदलला आहे, ती पण करिअरिस्ट झालेली आहे, त्याच्यामुळं त्याच सक्षमतेने ते पण सांभाळणं. आणि बरेच वेळा मग बाई आहे म्हणून ते ऐकावं लागणं, म्हणजे तुम्ही हे करून, म्हणजे इतकं सगळं केल्यावर सुद्धा ते ऐकावं लागणं, हा पण एक कुठेतरी हर्ट होतो पॉइंट. नाही, मला हर्ट होत नाही. मी तर आता मग जेव्हा मला कळायला लागलं की मी एक्सक्यूज घेते की बाई म्हणून जर मी इतकं करत असेल तर एक्सक्यूज का घेऊ नये मी थोडासा, बाई म्हणूनच. हा एक छान दृष्टिकोन तुम्ही दिलेला आहे आणि मला असं वाटतं की हो नक्कीच. तेच मी मागच्या महिला दिनात बोलताना असं सांगितलं होतं की एक सिंड्रोम आहे बायकांमध्ये, एक की
मी परफेक्ट असलं पाहिजे, मी सासर पाहिलं पाहिजे, माहेर सांभाळलं पाहिजे, मी करिअर केलं पाहिजे, मुलांकडे पाहिलं पाहिजे, नवऱ्याकडे पाहिलं पाहिजे. पण हे करत असताना परफेक्शनिस्ट होता होता तिचं स्वतःकडे खूप दुर्लक्ष होतं. मग तिने स्वतःला का, सासर तुम्हालाच असतं का, तुमच्या नवऱ्यालाही असतं, मुलं तुमचीच असतात का, त्याची पण असतात ना. मग तेवढा लिबरल दृष्टिकोन ठेवून थोडंसं त्याच्याकडे पण जायचं, स्वतःचं आपण पण पाहायचं, बरोबर की नाही. जर आपण त्याच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करत असेल तर अर्ध त्यांनी पण सांभाळावं. आणि जर लोक म्हणत असतील की बाई म्हणून मी असं करते किंवा बाई म्हणून वुमन कार्ड प्ले करते, तर व्हाय शुडंट आय, मी वुमन आहे म्हणून वुमन कार्ड तर प्लेस केलं पाहिजे मी. वाव. मला असं वाटतं हा एपिसोड बघितल्यावर सगळ्या ज्या आमच्या महिला प्रेक्षक आहेत त्या तर खूप खुश होतील आणि भरपूर काही शिकतील यातनं. कारण मला कधी कधी असं जाणवतं की आपणच हे सगळं आपल्याकडे ओढावून घेतो. सगळ्यांना खुश ठेवणं ही फक्त माझ्या एकट्याची जबाबदारी आहे असं कुठेतरी जडणघडण असते म्हणा, किंवा ते स्वतःहून आपण केलेलं असतं, पण ते आपण आपल्यावर ओढवून घेतो आणि मग कधीतरी त्या गोष्टीचा त्रास आपल्यालाच आपण करून घेतो. आणि मी अशा कित्येक बायका पाहिलाय की ज्यांना याचा त्रास होतो अक्षरशः, आणि जेव्हा कळतं तेव्हा लेट झालेलं असतं बऱ्यापैकी. म्हणून मी जनरली नेहमीचे रुटीन टॉपिक सोडून बरेच वेळा जेव्हा आमच्या चर्चा होतात, आमचे डिस्कशन होतात, तेव्हा हे गोष्ट हे करते की तुम्ही वुमन म्हणून एक्सक्यूज घ्या ना, लोक म्हणतायत ना तुम्ही वुमन कार्ड प्ले करता, तर व्हाय शुडंट देन. करेक्ट आहे. नक्कीच शिकतोय आम्ही यातनं काही ना काही, आणि प्रयत्न करतो आहे करण्याचा की वुमेन कार्ड आता आपण प्ले करायला सुरुवात करायला हवी, ज्यांनी केली नसेल त्यांनी. असं मॅडम, तुमचं आयुष्य एकंदरीतच इतकं काय म्हणू पॉझिटिव्ह वे सगळ्या महिलांकरता आहे, इतकं इन्स्पिरेशनल सगळं आहे की आपण कितीही गप्पा केल्या तरी त्या कमी असतील. आणि तुमच्याकडनं शिकण्यासारखं पण आमच्याकरता इतकं काही आहे. पण वेळेचं थोडंसं भान ठेवता आपल्या चर्चांना थोडंसं आवरूया. जाता जाता जर एखादा संदेश महिलांना द्यायचा झाला. अर्थात संदेश देणे इतपत तर मी मोठी नाही आहे, पण मला शेवटी तेच एक जे माझ्या घरातून इनबिल्ट माझ्याकडे चालत आलेलं आहे, कदाचित माझ्या वडिलांकडून, ते पुरुष असूनही मला त्यांनी जेव्हा इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली एक परफेक्ट गोष्ट शिकवायचा प्रयत्न केला होता की तुमचं स्त्रीत्व तुमचा कमकुवतपणा नसतो, ते तुमचं ॲसेट असतं. तुम्ही कसं त्याला घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि कदाचित म्हणजे वंशाचा दिवा मुलगाच नसतो, ती मुलगी पण असू शकते. जेव्हा मला शेवटच्या यावेळेस तरी माझ्या असं वाटतं की माझ्या वडिलांनी माझं ते पाठीवरचं नाव आज पाहायला हवं होतं, आणि बस तेवढीच खंत आहे माझ्या मनात, आणि ती कायम राहील की माझे वडील माझ्या पाठीवरचं नाव पाहायला हवे होते आज. म्हणजे म्हणू शकतो आपण की माणसाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण नाही होऊ शकत. तुम्ही एक स्वप्न पाहिलं IAS होण्याचं, ते पूर्ण केलंत मेहनतीने, कष्टाने, पण वडिलांनी ती पाठी बघायला हवी होती. हे एक कुठेतरी, पण असं आपण म्हणू शकतो की ते जिथे कुठे असतील तिथून ते नक्की बघतायत, खुश आहेत आणि त्यांचे आशीर्वाद आहेत. मॅम, तुम्ही इथे आलात, इतकी छान गप्पा म्हणण्यापेक्षा मी म्हणेन इतकं छान इन्स्पिरेशनल सगळं तुमच्या आयुष्याबद्दल ओपन बुक सारखं आमच्या सगळ्या महिला प्रेक्षकांकरता इतकं छान तुम्ही सगळी माहिती दिलीत, छान त्यांना इन्स्पायर केलं. कारण प्रत्येकच महिलेच्या मनात कुठेतरी आयुष्यात काहीतरी करून दाखवणं ही इच्छा असते, पण पुढे कसं जायचं, खडतड प्रवास असला तरी तो कसा पूर्ण करायचा ह्याचं तुम्ही अगदी ज्वलंत उदाहरण आहात. तुम्ही इथे आलात आणि आमच्या ज्या अवॉर्डीज आहे त्या पण नक्कीच इन्स्पायर झालेल्या आहेत. त्यांनाही खूप छान वाटलं असेलच नक्की तुमच्या हातून अवॉर्ड घेताना. एक एवढी कर्तबगार स्त्री आहेस, त्यांच्या हातून अवॉर्ड घेतो, हे नक्कीच आलात, खूप छान वाटलं. आणि अशाच परत येत राहा, असंच आम्हा सगळ्यांना इन्स्पायर करत राहा, असंच बोलवत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू.